बारामतीतून मशाल मोर्चा निघलेला आहे। आक्रोश रॅली जी आहे ती बारामतीमध्ये पोहोचलेली आपण बघू शकतो। या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हातात मशाल घेऊन चाललेले आहेत। काय सांगू इच्छित आहे मशालीच्या माध्यमातून? या माध्यमातून केंद्र सरकारने जे चुकीची धोरणं शेतकऱ्यांच्यासाठी घेतलेली आहेत त्याचा जाहीर निषेध करतोय आम्ही। साधारणतः तुम्ही जर सुरुवात जी आहे आजच्या तिसऱ्या दिवशीची दौंडमधून निघाली, दौंड झाल्यानंतर इंदापूर, त्यानंतर बारामती, गावागावात मोठ्या उत्साहात स्वागत झालं। या दौंड, इंदापूर, बारामतीतले सगळे शेतकरी हे अडचणीत आलेले आहेत। दुधाचा भाव, कांदा, सोयाबीन, गहू, जे काही अडचणी आहेत या सगळ्या अडचणीत आणि हमी भाव मिळत नसल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचा कंबरडा मोडलेला आहे। आताच्या अडचणीत ग्रामीण भागातले आमचे कष्ट करणारे शेतकरी आहेत। साधारण या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जाग येईल असं वाटतंय? आमच्याकडून पूर्ण प्रयत्न होतील। आम्ही पहिलं ट्विटरनी सुरुवात केली, त्याच्यानंतर संसदेत न्याय मागितला। संसदेत आम्ही न्याय मागायला गेलो आणि आम्हाला निलंबित करण्यात आलं। त्याच्यामुळे रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आम्हाला। विविध संघटनांची लोक तुम्हाला पाठिंबा देत आहेत, कसं बघताय याकडे? आता देखील मुस्लिम समाजाची लोक आली, त्यांनी तुम्हाला पाठिंबा। हा शेतकऱ्यांच्यासाठी मोर्चा आहे। शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि हा जो अन्याय आणि दडपशाही या देशात होते ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी हा मोर्चा आहे। खरं तर शेतकरी अडचणीत आहे। मशाल मोर्चा जो आहे तो सुरू आहे। आपण जे आहे ते अमोल कोल्हेशी बातचीत करूयात। मोठ्या उत्साहात जो आहे तो स्वागत केलं जाते गावागावात। मोठ्या उत्साहानं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच शेतकरी आक्रोश मोर्चाचं हे स्वागत होत आहे आणि हा उत्साह शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते समोर आपण बघतात। ज्या पद्धतीनं हे स्वागत केले जाते त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते चालू आहे, याचं स्वागत होत आहे। मशाल घेऊन चाललाय, काय सांगू इच्छिता या माध्यमातून? नक्कीच या मशालीच्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकारचे डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत यासाठी सरकारचे डोळे उघडावेत, यासाठी ही मशाल आहे। खरं तर ज्या ठिकाणी तुम्ही दौंडमधून सकाळी निघाला, दौंड नंतर इंदापूर गेला, आजचा तिसरा दिवस आहे। ज्या ज्या ठिकाणी कोपरा सभेला तर चांगला प्रतिसाद होताच, परंतु ज्या ज्या गावामध्ये गेला त्या त्या गावामध्ये मोठ्या उत्साहात तुमचं स्वागत झालं। होय, फार उत्साहानं सगळ्या गावांमध्ये स्वागत झालंय आणि मला वाटतं की सरकारच्या विरोधात ही जी नाराजी आहे, सरकारच्या, केंद्र सरकारच्या कृषी धोरणांच्या विरोधात सरकारची जी नाराजी आहे, एकीकडे मोदी सरकारचा विकास रथ हा हाकलून दिला जातोय आणि तुम्ही बघताय शेतकरी आक्रोश मोर्चाचं गावागावात उत्साहानं स्वागत होतंय। हा फरक बोलकाय। तुम्ही काटेवाडीमध्ये गेला होता, काटेवाडीमध्ये देखील तुमचं जोरदार स्वागत करण्यात आलं। खरं तर सगळ्यांचं लक्ष काटेवाडीकडे लागलं होतं, कसं बघताय? मी मनापासून ऋणी आहे काटेवाडीच्या ग्रामस्थांचा की ज्या उत्साहानं काटेवाडीकरांनी स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि मला वाटतं हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरचं प्रेम आहे लोकांचं, हे समोर येतं। खरं तर काटेवाडीतलं ज्या पद्धतीने स्वागत केलं गेलं, एक वेळ असं म्हणू शकतो का काटेवाडीतलं शेतकरी देखील संकटात आहे ज्या पद्धतीने स्वागत केलं त्यावर? नक्कीच हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली जाते, यासाठी सगळाच शेतकरी सुखी आहे, समाधानी आहे आणि खरोखर त्याला हा आनंद आहे की त्याच्या या वेदना आहेत, या वेदना पोहोचवल्या जातात। खरं तर राजकीय असं काही नसतं। शेतकऱ्यांचा मोर्चा काढता तुम्ही, एक चांगली मागणी करताय, परंतु एक प्रकारे बारामतीत मशाल मोर्चा काढणं, बारामतीत आक्रोश मोर्चा करणं आणि ही एक लोकसभेची तयारी आहे, निवडणुकीचा रणशिंग फुंकला असं म्हणायचं। हे बघा, शिरूर लोकसभा मतदारसंघातून ही सुरुवात झाली होती आणि बारामती लोकसभा मतदारसंघ करत उद्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची भव्य सांगता सभा होणार आहे। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, खासदार संजयजी राऊत साहेब, बाळासाहेबजी थोरात यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये भव्य विराट सभा होणार आहे। यामध्ये राजकारणापेक्षा या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमचे सत्ताधारी बोलत नाहीत, आमचे मंत्री बोलत नाहीत, संसदेत निलंबन करून दडपशाही केली जाते। आज रस्त्यावर उतरल्यानंतर हा आवाज सरकारने बघावा। यातून सरकार मार्ग काढेल, तुमच्या आवाजाला, तुमच्या मागण्यांना न्याय मिळेल असं वाटतं? सरकारला हा मार्ग काढावा लागेल। एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर शेतकऱ्यांचा हा प्रतिसाद, तरुणांचा हा प्रतिसाद मोर्चाला मिळत असेल तर सरकारनं अंतर्मुख होऊन विचार करावा।
तर खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी आपण बघू शकतो बारामतीमध्ये मशाल मोर्चा काढला जात आहे. एक प्रकारे बारामतीतून आव्हान दिलं जाते आणि चांगला प्रतिसाद देखील या मशाल मोर्चाला मिळतोय आणि सरकारनं लवकरात लवकर यातून मार्ग काढावा असं अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.